हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स, त्यालाच आपण DSBDA बोलतो. तर त्याचं वन शॉर्ट लेक्चर बघणार आहोत युनिट नंबर 1चं. युनिट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू डेटा सायन्स अँड बिग डेटा. तर याचा आपण वन शॉर्ट लेक्चर म्हणजे सगळे टॉपिक कव्हर करणार आहे तुमच्या इनसेमला जे लागत आहे ते. तर आपण याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यानंतर PPT नोट्स वगैरे जे असेल ते ग्रुपवरती शेअर केलं जाईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे, तो जॉईन करून घ्या. तर सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनमध्ये आपण या युनिटमध्ये कोणकोणते टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत ते मी काढलेले आहेत. तर टोटल 16 टॉपिक आहेत जे आपल्याला इनसेमला लागत आहे. तर हे 16 टॉपिक आपण वन बाय वन करून समजून घेणार आहोत. तर वन बाय वन याला बघूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो बेसिक अँड नीड ऑफ डेटा सायन्स. तर डेटा काय असतो? डेटा हा रॉ मटेरियलपासून इन्फॉर्मेशनपासून बनलेला एक इन्फॉर्मेशन असते जे आपण स्टोअर करत असतो. तर बेसिक अँड नीड ऑफ डेटा सायन्स याच्यामध्ये डेटा सायन्स हे काय असतं? तर डेटा सायन्स इज द फील्ड दॅट युजेस सायंटिफिक मेथड्स, अल्गोरिदम्स अँड टूल्स टू एक्स्ट्रॅक्ट युजफुल नॉलेज अँड इन्साईट फ्रॉम रॉ डेटा. तर आपल्याकडे जो पण रॉ डेटा असतो त्याच्यापासून आपण जे टूल्स, अल्गोरिदम आणि सायंटिफिक मेथड्सचा यूज करून जो युजफुल डेटा आपल्याला त्या रॉ डेटामधून लागणार आहे तो आपण एक्स्ट्रॅक्ट करत असतो, त्यालाच आपण डेटा सायन्स असं बोलतो. तर डेटा सायन्समध्ये काही की कंपोनेंट्स आहेत जे आपल्याला माहीत पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टॅटिस्टिक. तर स्टॅटिस्टिक हा डेटाला ॲनालाइज करण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात त्या डेटाला प्रोसेस करण्यासाठी वापरतो. मशीन लर्निंग हे आपण मॉडेल्स बिल्ड करण्यासाठी वापरतो. आणि डोमेन नॉलेज, अंडरस्टँड द प्रॉब्लेम. तर हे काही की कंपोनेंट्स आहे डेटा सायन्सचे. त्यानंतर व्हाय डू वी नीड डेटा सायन्स. तर डेटा सायन्सचा आपल्याला नीड काय आहे? तर ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज बिंग जनरेटेड एव्हरी डे. तर प्रत्येक दिवशी आपल्याला सोशल मीडिया, सेन्सर, ट्रान्झॅक्शन वगैरे जे असतं आपल्या त्याच्यावरून सगळ्यात जास्त डेटा हा जनरेट होत असतो. त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड्स कॅन नॉट हँडल दिस डेटा. तर ज्या पण आपल्या ट्रॅडिशनल मेथड्स आहेत त्या या डेटाला हँडल नाही करू शकत, म्हणून आपल्याला डेटा सायन्सचा नीड लागतो. त्यानंतर स्टोअर, प्रोसेस आणि ॲनालाइज करण्यासाठी पण डेटा सायन्स लागतो. हेल्प्स बिझनेसेस मेक बेटर डिसिजन. बिझनेसमध्ये बेटर डिसिजन घेण्यासाठी पण डेटा सायन्सचा यूज केला जातो. त्यानंतर प्रेडिक्ट फ्युचर ट्रेंड्स. फ्युचरमधले जे ट्रेंड्स असतात त्याचा प्रेडिक्शन करण्यासाठी पण आपण डेटा सायन्सचा यूज करत असतो. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर नेटफ्लिक्स रिकमेंडिंग मूवीज. त्यानंतर गुगल मॅप सजेस्टिंग रूट्स. त्यानंतर बँक्स डिटेक्टिंग फ्रॉड. आणि हॉस्पिटलमध्ये डिसीजचं प्रेडिक्शन करण्यासाठी आपण डेटा सायन्सचा यूज करत असतो. तर हे झाले रिअल लाईफ एक्झाम्पल्स. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो आपला बेसिक अँड नीड ऑफ बिग डेटा. तर बिग डेटा काय आहे हे आपण बघूयात आधी. तर बिग डेटा रेफर्स टू एक्स्ट्रीमली लार्ज कॉम्प्लेक्स डेटा सेट दॅट कॅन नॉट बी प्रोसेस ऑर ॲनालाइज युजिंग ट्रॅडिशनल डेटा प्रोसेसिंग टूल्स. बिग डेटा म्हणजे या शब्दातच आपल्याला कळतं की खूप मोठा डेटा आणि कॉम्प्लेक्स डेटा सेट असतो. तर याच्यामध्ये आपल्याला बिग डेटाची नीड का आहे? तर एव्हरी डे 2.5 क्वांटिलियन बाईट्स ऑफ डेटा इज जनरेटेड. म्हणजे प्रत्येक दिवशी खूप मोठा डेटा हा, प्रत्येक सेकंदाला खूप मोठा डेटा हा जनरेट होत असतो प्रत्येक दिवशी. तर त्यामध्ये ट्रॅडिशनल डेटाबेसेस जे असतात ते कॅनॉट स्टोअर ऑर प्रोसेस दिस मच डेटा. तर हा डेटा त्यांना हँडल करायला खूप कॉम्प्लेक्स जातं. वी नीड स्पेशल टूल्स लाईक हाडूप, स्पार्क्स टू हँडल इट. तर असे काही टूल्स आहेत ज्याचा यूज आपण करतो बिग डेटासाठी. त्यानंतर हेल्प्स ऑर्गनायझेशन टू फाइंड पॅटर्न्स अँड इन्साईट फ्रॉम मॅसिव्ह डेटा. तर याच्यामधून आपण पॅटर्न्स आणि इन्साईट काढत असतो फ्युचर ट्रेंडसाठी. त्यानंतर लीड्स टू बेटर बिझनेस डिसिजन, कॉस्ट सेव्हिंग आणि इनोव्हेशन. तर याच्यासाठी आपल्याला बिग डेटा लागतो. तर बिग डेटाचे जे रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत ते आहेत ॲमेझॉन ॲनालायझिंग मिलियन्स ऑफ परचेस टू रिकमेंड प्रोडक्ट्स. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲनालायझिंग सेन्सस डेटा, वेदर फॉरकास्टिंग युजिंग सॅटेलाईट डेटा आणि यूट्यूब जे असतं ते ॲनालायझिंग मिलियन्स ऑफ व्ह्यूज. तर हे झालं बिग डेटाचा कन्सेप्ट.
तर त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ डेटा सायन्स. तर ॲप्लिकेशनमध्ये मी 7 ॲप्लिकेशन काढलेले आहेत जे तुम्ही एक्झाममध्ये एक्सप्लेन करू शकता. तर सगळ्यात पहिलं जे ॲप्लिकेशन आहे डेटा सायन्सचा यूज होतो हेल्थकेअरमध्ये. तर हेल्थकेअरमध्ये आपण डिसीज प्रेडिक्ट करण्यासाठी, पेशंटचे रेकॉर्ड आणि ड्रग डिलिव्हरी अँड रिसर्च याच्यासाठी आपण डेटा सायन्स यूज करतो. त्याच्यानंतर फायनान्स अँड बँकिंगमध्ये पण याचा यूज होतो फ्रॉड डिटेक्शनसाठी. त्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये काही जर गडबड झाली तर त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटसाठी, त्यानंतर लोन रिस्क असेसमेंटसाठी. तर अशा प्रकारे आपण फायनान्स आणि बँकिंगमध्ये पण डेटा सायन्सचा यूज करतो. त्यानंतर ई-कॉमर्स अँड रिटेलमध्ये रिकमेंडेशनसाठी, त्यानंतर कस्टमरचा बिहेवियर ॲनालिसिससाठी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी पण आपण याचा यूज केला जातो. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण याचा यूज केला जातो, रूट ऑप्टिमायझेशनसाठी, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असतात त्याच्यासाठी, ट्रॅफिक प्रेडिक्शनसाठी. जर कोणतं गुगल मॅप लावला आणि कोणता रूट आपल्याला चांगला पडेल तिथे जाण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. त्यानंतर सोशल मीडियामध्ये पण सेंटिमेंट ॲनालिसिस, टार्गेट ॲडव्हर्टायझिंग, त्यानंतर फेक न्यूज डिटेक्शन याच्यासाठी आपण डेटा सायन्सचा यूज करतो. त्यानंतर एज्युकेशनमध्ये पण आपल्याला पर्सनल लर्निंगसाठी, त्यानंतर स्टुडंट परफॉर्मन्स प्रेडिक्शनसाठी पण आपण डेटा सायन्सचा यूज करतो. आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पण क्रॉपचं जे प्रेडिक्शन असतं की कोणत्या याच्यामध्ये काय आपण लावलं पाहिजे की आपल्याला जास्त त्यामध्ये फायदा होईल. त्यानंतर सॉईल ॲनालिसिस आणि वेदर पॅटर्न ॲनालिसिस याच्यामध्ये पण यूज होतो. तर हे 7 तुम्ही एक्झाममध्ये एक्सप्लेन करू शकता. तर चौथा टॉपिक येतो आपला डेटा एक्सप्लोशन. तर डेटा एक्सप्लोशन हे काय राहतं? डेटा एक्सप्लोशन मीन्स द रॅपिड अँड मॅसिव्ह इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ डेटा बिंग जनरेटेड एव्हरी डे अक्रॉस द वर्ल्ड. तर वर्ल्डमध्ये जे एव्हरी डे सगळ्यात मोठ्या अमाऊंटमध्ये आणि रॅपिड आणि मॅसिव्ह इन्क्रीजमध्ये जो डेटा आपला जनरेट होत असतो सगळ्यात मोठ्या अमाऊंटमध्ये, तर त्याला आपण डेटा एक्सप्लोशन असं बोलतो. तर हा डेटा एक्सप्लोशन का होतो? तर याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत, तर ते बघूयात. इंटरनेट ग्रोथ. तर इंटरनेटची जी ग्रोथ आहे त्याच्यामुळे पण डेटा एक्सप्लोशन होतो. त्यानंतर सोशल मीडियामध्ये पोस्ट, लाईक, शेअर्स, कमेंट्स एव्हरी सेकंडमध्ये हे खूप जास्त प्रमाणामध्ये होते म्हणून डेटा एक्सप्लोशन होतं. त्यानंतर स्मार्टफोन असतात त्याच्यामध्ये फोटोज, व्हिडिओज, मेसेजिंग, त्यानंतर लोकेशन डेटा, तर याच्यामुळे पण डेटा एक्सप्लोशन होतो. त्यानंतर IoT डिव्हायसेसमध्ये स्मार्ट वॉचेस, सेन्सर्स, स्मार्ट होम डिव्हायसेस जे असतात त्याच्यामुळे पण डेटा जास्त होतो. त्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि क्लाउड कम्प्युटिंग याच्यामध्ये पण शॉपिंग, बँकिंग, पेमेंट्स वगैरे जे असतात आणि इझी डेटा स्टोरेज लोडिंग टू मोर डेटा सेव्हिंग. तर हे जे कारणं आहेत त्याच्यामुळे डेटा एक्सप्लोशन होत असतं. त्यानंतर डेटा एक्सप्लोशनमध्ये काही प्रॉब्लेम्स कशामुळे कॉज होतात आणि काय प्रॉब्लेम्स आहेत ते डिफिकल्ट टू स्टोअर सच यूज डेटा. म्हणजे हा जो डेटा आपण जास्त प्रमाणामध्ये डेटा एक्सप्लोशन होते तर ते डिफिकल्ट असतं स्टोअर करण्यासाठी, त्यानंतर प्रोसेस करण्यासाठी, त्यानंतर ॲनालाइज आणि फाइंड युजफुल इन्फॉर्मेशन याच्यासाठी डिफिकल्ट होतं. त्यानंतर नीड फॉर न्यू टूल्स, टेक्नॉलॉजीज लाईक हाडूप, स्पार्क आणि क्लाउड, तर याच्यामुळे होतं. त्यानंतर व्हाय इट मॅटर्स फॉर डेटा सायन्स. तर डेटा एक्सप्लोशन इज द मेन रिझन बिग डेटा अँड डेटा सायन्स बिकम सो इम्पॉर्टंट. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. डेली लाईफमध्ये खूप जास्त प्रमाणात डेटा हा जनरेट होत असतो. तर जितका मोठा डेटा असेल तितकेच मोठ्या अपॉर्च्युनिटीज असतात आपल्यासाठी डेटा सायन्समध्ये, इन्साईट आणि ट्रेंड्स फाइंड करण्यासाठी आणि पॅटर्न्स फाइंड करण्यासाठी. बट ऑल्सो मोर चॅलेंजेस टू हँडल इट. तर जितका मोठा डेटा आपल्याकडे असेल त्याच्यावरून आपण चांगले पॅटर्न्स वगैरे इन्साईट काढू शकतो, पण हे करण्यासाठी पण आपल्याला काही चॅलेंजेस येतील जे आपल्याला हँडल करावे लागतील. तर हे झालं डेटा एक्सप्लोशन, चौथा टॉपिक. त्यानंतर 5वा टॉपिक येतो आपला 5 व्हीज ऑफ बिग डेटा. तर 5 व्ही काय आहे बिग डेटाचे ते आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं इनसेममध्ये. तर ते काय आहे? द 5 व्हीज डिस्क्राईब द की कॅरेक्टरिस्टिक ऑफ बिग डेटा. तर हे काही कॅरेक्टरिस्टिक आहे बिग डेटाचे जे आपल्याला पाहायचे आहेत. दीज आर द मेन 5 चॅलेंजेस अँड प्रॉपर्टीज दॅट मेक डेटा बिग डेटा. तर हे काही चॅलेंजेस आणि प्रॉपर्टीज आहेत जे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी इनसेममध्ये विचारतात. तर हे 5 व्ही काय काय आहेत? व्हॉल्यूम, वेलॉसिटी, व्हेरायटी,
व्हेरॅसिटी आणि व्हॅल्यू. तर हे तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करायचे आहे. तर सगळ्यात पहिले व्हॉल्यूम काय असतो? रेफर्स टू द अमाऊंट ऑर साईज ऑफ डेटा. तर व्हॅल्यूम म्हणजेच अमाऊंट ऑफ डेटा, म्हणजे किती डेटा आहे तुमच्याकडे, तर त्याला हे डिनोट करतं. बिग डेटा इन्व्हॉल्व्स टेराबाइट्स, पेटाबाइट्स, जेटाबाइट्स ऑफ डेटा. तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये बिग डेटा इन्व्हॉल्व करतो, त्याची साईज खूप जास्त असते, म्हणून त्याला व्हॉल्यूम बोलतो. तर पहिला व्ही झाला आपला व्हॉल्यूम. त्याचं एक्झाम्पल येतं फेसबुक स्टोअर्स 100+ पेटाबाइट्स ऑफ फोटोज अँड व्हिडिओज. तर फोटोज आणि व्हिडिओज हे खूप जास्त स्टोअर करतं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आहे. तर हे झाला पहिला व्ही. त्यानंतर येतो आपलं वेलॉसिटी. तर वेलॉसिटीमध्ये काय असतं? रेफर्स टू द स्पीड ॲट विच डेटा इज जनरेटेड अँड प्रोसेस. तर कोणता डेटा हा किती स्पीडमध्ये जनरेट होतो, किती स्पीडमध्ये प्रोसेस होतो, त्याला आपण वेलॉसिटी असं बोलत असतो. तर डेटाची वेलॉसिटी. डेटा इज जनरेटेड इन रिअल टाईम कंटिन्युअसली. रिअल टाईममध्ये कंटिन्युअसली डेटा हा जनरेट होत असतो. जसं की ट्विटर रिसिव्ह 6000 ट्विट्स पर सेकंदमध्ये ट्विटरवरती ट्विट्स हे खूप प्रमाणात होत असतात आणि स्पीडमध्ये होत असतात, म्हणून वेलॉसिटी. त्यानंतर व्हेरायटी रेफर्स टू द डिफरंट टाईप्स अँड फॉर्मॅट ऑफ डेटा. तर व्हेरायटीमध्ये हे डिफरंट टाईप्सचा डेटा हा स्टोअर होत असतो, जसं की स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर हे 3 टाईपचे डेटा आहेत. तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला टेबल्स वगैरे, डेटाबेसेस, एक्सेलचे असे दिसतात. त्यानंतर अनस्ट्रक्चरमध्ये झालं आपलं इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओ, त्यानंतर ईमेल्स. सेमी स्ट्रक्चरमध्ये XML आणि JSON फाईल्स असतात. तर याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर हॉस्पिटल हॅज टेक्स्ट रिपोर्ट्स. त्यानंतर एक्सरे इमेजेस आणि सेन्सर रिडिंग्स. तर हे सगळं एकाच ह्याच्यामध्ये जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर त्याच्यासाठी डाटाचा फॉर्मॅट आपल्याला लागतो. तर व्हेरॅसिटी हा चौथा व्ही आहे आपला. तर व्हेरॅसिटी काय राहतं? रेफर्स टू ॲक्युरेसी आणि ट्रस्टवर्थीनेस ऑफ डेटा. तर हा राहतो डेटा किती ॲक्युरेट आहे तुमचा, त्यालाच आपण व्हेरॅसिटी बोलतो. तर याच्यामध्ये बिग डेटा कॅन हॅव नॉईसी, इनकम्प्लीट ऑर इनकरेक्ट डेटा. तर याच्यामध्ये कधी नॉईसी डेटा असतो किंवा इनकम्प्लीट असतो किंवा इनकरेक्ट डेटा असतो. तर व्हेरॅसिटीमध्ये डेटाचं किती ॲक्युरेसी आहे हे आपण बघत असतो. वी नीड टू इन्श्युअर डेटा क्वालिटी बिफोर ॲनालिसिस. तर ॲनालिसिस करायच्या आधी आपण त्या डेटाची क्वालिटी चेक केली पाहिजे. तर याचं एक्झाम्पल आहे की सोशल मीडिया डेटा मे कंटेन फेक अकाउंट अँड स्पॅम. त्यानंतर येतो आपला व्हॅल्यू. तर व्हॅल्यू काय आहे? रेफर्स टू द युजफुलनेस ऑफ डेटा. तर डेटा हा किती युजफुल आहे त्यालाच आपण व्हॅल्यू असं बोलतो. नॉट ऑल डेटा इज युजफुल. जर आपल्याकडे खूप मोठा डेटा सेट असेल पण त्याच्यामधून आपल्याला युजफुल कोणता आहे ते आपल्याला बघायचं असतं. वी नीड टू एक्स्ट्रॅक्ट मिनिंगफुल इनसाईट फ्रॉम दॅट डेटा. तर व्हॅल्यू इज द अल्टिमेट गोल ऑफ डेटा प्रोसेसिंग. तर याचं एक्झाम्पल येतं फ्रॉम मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन फाइंडिंग विच प्रोडक्ट सेल्स मोस्ट. तर ट्रान्झॅक्शनमधून कोणता प्रोडक्ट सगळ्यात जास्त सेल झाला आहे त्याच्याबद्दल आपण बघू शकतो. तर हे झाले 5 व्हीज ऑफ बिग डेटा. तर हे तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करायचे आहेत पेपरमध्ये. तर पुढचा टॉपिक आहे आपला रिलेशनशिप बिटवीन डेटा सायन्स अँड इन्फॉर्मेशन सायन्स. तर डेटा सायन्स तर तुम्हाला माहीत आहे की आपण डेटामधून आपण इन्साईट आणि पॅटर्न्स आणि ट्रेंड्स फाइंड करत असतो. तर इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे काय हे बघून घेऊया. तर इन्फॉर्मेशन सायन्स इज अ फील्ड दॅट डील्स विथ कलेक्शन, ऑर्गनायझेशन, स्टोरेज, रिट्रायवल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्फॉर्मेशन. तर ही एक अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपण डेटाचं कलेक्शन, ऑर्गनाईज कसं करतो आणि स्टोरेज, रिट्रायवल आणि डिस्ट्रीब्युशन कसं करतो इन्फॉर्मेशनचं त्याच्याबद्दल सांगते. तर त्याच्यामध्ये आपल्याला डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन सायन्स याच्यामधील रिलेशनशिप काय आहे ते बघूयात. तर हे दोघं पण डेटा आणि इन्फॉर्मेशनसोबत डील करतात. त्यानंतर युजफुल आणि ॲक्सेसिबल आहेत दोन्ही पण. त्यानंतर डेटा सायन्स युजेस मेनी कन्सेप्ट फ्रॉम इन्फॉर्मेशन सायन्स लाईक डेटा स्टोरेज, रिट्रायवल आणि ऑर्गनायझेशन. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्स प्रोव्हाइड द फाउंडेशन फॉर मॅनेजिंग डेटा दॅट डेटा सायन्स देन ॲनालाइज. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला इन्फॉर्मेशन सायन्स हे इन्फॉर्मेशन देणार आणि मग डेटा सायन्स हे त्या इन्फॉर्मेशनवरती ॲनालाइज करून आपल्याला इन्साईट देणार. तर हेच आहे रिलेशनशिप बिटवीन डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन सायन्सचं. तर ते दोघं टुगेदर वर्क कसं करतात? तर इन्फॉर्मेशन सायन्स काय करतं? ऑर्गनाईज आणि स्टोअर करतं डेटाला.
आणि डेटा सायन्स त्याच्यावरती ॲनालाइज आणि इन्साईट एक्स्ट्रॅक्ट करतं. तर याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर आपली जी लायब्ररी सिस्टीम असती कॉलेजमधली, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सायन्सचा रोल काय आहे की बुक्स आणि रेकॉर्ड त्यांचे रेकॉर्ड ठेवायचे बुक्सचे. तर कोणते बुक्स वापरतं किंवा कोणी जास्त कोणते बुक्स घेतलेले आहेत याचे सगळे रेकॉर्ड जे असतात ते हे कीप करतं. आणि डेटा सायन्स त्याला ॲनालाइज करतं की पुढच्या वेळेस तो जर आला तर त्याला कोणते बुक्स द्यायचेत किंवा रिकमेंड करायचेत. तर असं रिलेशनशिप झालं हे. त्यानंतर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते पण बघून घेऊयात. तर इन्फॉर्मेशन सायन्स फोकस कशावरती करतं, मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग इन्फॉर्मेशन. त्यानंतर डेटा सायन्स आपलं त्याच्यामधून इन्साईट देतं, आउटपुट देतं ॲनालाइज करून. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्सचं गोल काय आहे की इझी ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन. त्यानंतर डेटा सायन्सचं गोल आहे की त्याच्यामधून पॅटर्न्स आणि प्रेडिक्शन फाइंड करायचं. त्यानंतर टूल्स कोणकोणते यूज होतात तर याच्यामध्ये डेटाबेसेस आणि सर्च सिस्टीम असतात. आणि डेटा सायन्समध्ये आपण ML, मशीन लर्निंग, पायथन आणि स्टॅटिस्टिक्सचा यूज करतो. तर इन्फॉर्मेशन सायन्सचा आउटपुट आपल्याकडं ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन येते आणि डेटा सायन्सच्या आउटपुटमध्ये आपल्याला प्रेडिक्शन वगैरे मॉडेल्स वगैरे ते भेटत असतात. तर हे झाला डिफरन्स ह्याच्यामधला. त्यानंतरचा पॉईंट बघायचा झाला तर बिझनेस इंटेलिजन्स वर्सेस डेटा सायन्स. तर याच्यामध्ये काय आहे ते बघूयात. तर बिझनेस इंटेलिजन्स काय आहे, ही एक प्रोसेस आहे कलेक्टिंग, ॲनालायझिंग आणि प्रेझेंटिंग हिस्टॉरिकल बिझनेस डेटा टू हेल्प मॅनेजर्स मेक बेटर बिझनेस डिसिजन्स. तर बिझनेसमध्ये जे डिसिजन्स असतात त्याच्यामध्ये हा डेटाला कलेक्ट, ॲनालाइज आणि प्रेझेंट करतं हिस्टॉरिकल डेटाला. तर हे झालं बिझनेस इंटेलिजन्स. तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे डेटा सायन्स आणि बिझनेस इंटेलिजन्समध्ये. तर बिझनेस इंटेलिजन्स हे पास्ट आणि प्रेझेंट डेटावरती फोकस करतं आणि आपला जो डेटा सायन्स आहे तो फ्युचर प्रेडिक्शन्स करतो. त्यानंतर क्वेश्चन काय आहे तर इथे क्वेश्चन असा येतो की बिझनेस इंटेलिजन्स का होतं आणि व्हॉट विल डेटा हॅपन हे डेटा सायन्समध्ये येतं. त्यानंतर टूल्स कोणकोणते यूज करतो आपण बिझनेस इंटेलिजन्समध्ये तर टॅब्ल्यू, पॉवर BI आणि एक्सेल. तर इकडे आपण मशीन लर्निंग अल्गोरिदम्स आणि पायथॉन आणि R. त्यानंतर युजर्स कोण आहे तर युजर्स बिझनेस मॅनेजर्स आणि इकडे डेटा सायंटिस्ट. त्यानंतर आउटपुट इथे रिपोर्ट, डॅशबोर्ड आणि चार्ट्स भेटतात. तर इकडे प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स भेटतात आणि इन्साईट्स भेटतात. त्यानंतर डेटा टाईप इकडे स्ट्रक्चर वापरतो आपण आणि इकडे स्ट्रक्चर प्लस अनस्ट्रक्चर वापरतो. इकडे टेक्निक्स आपण क्वेरी वापरतो आणि रिपोर्टिंग. तर इकडे मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिक. तर बिझनेस इंटेलिजन्स हा लेस कॉम्प्लेक्स आहे तर डेटा सायन्स हा मोर कॉम्प्लेक्स आहे. तर बिझनेस इंटेलिजन्स हे आपण जास्त करून बिझनेससाठी वापरला जातो, बिझनेसच्या रिलेटेड. त्यानंतर टॉपिक येतो आपला डेटा सायन्स लाईफ सायकल. तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात की डेटा सायन्स लाईफ सायकल तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं इनसेममध्ये. तर काय आहे हे आपण बघून घेऊयात एकदा. तर व्हॉट इज डेटा सायन्स लाईफ सायकल? इट इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस दॅट डेटा सायंटिस्ट फॉलो टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम युजिंग डेटा. तर डेटाचा यूज करून आपण प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करतो त्यालाच डेटा सायन्स लाईफ सायकल असं बोलतात. तर त्याच्यामध्ये काही फेजेस आहेत. तर सगळ्यात पहिले बिझनेस अंडरस्टँडिंग येतं, त्यानंतर डाटा कलेक्शन, त्यानंतर डाटा प्रेझेंटेशन, मग EDA, त्यानंतर मॉडेल बिल्डिंग, मॉडेल इव्हॅल्युएशन, त्यानंतर डिप्लॉयमेंट आणि मॉनिटरिंग. तर हे असे फेजेस आहेत डेटा सायन्स लाईफ सायकलचे. तर हे आपण बघूयात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला फेज येतो आपला बिझनेस अंडरस्टँडिंग. तर बिझनेस अंडरस्टँडिंग म्हणजे काय, अंडरस्टँड द प्रॉब्लेम अँड गोल क्लिअरली. तर आपलं प्रॉब्लेमचं गोल काय आहे किंवा प्रॉब्लेम मेन क्लिअरली डिफाईन कसा करायचा ते आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँड करायचं आहे. त्यानंतर डिफाईन व्हॉट आउटपुट ऑर ॲन्सर इज एक्सपेक्टेड. तर याच्यामधून आपल्याला आपला आउटपुट काय भेटणार आहे तर ते पण आपल्याला कळालं पाहिजे. त्यानंतर कम्युनिकेट विथ स्टेक होल्डर आणि क्लायंट्स. तर क्लायंट्स आणि स्टेक होल्डरसोबत आपण कम्युनिकेट करायचं आणि या क्वेश्चनचा ॲन्सर काढायचा. तर याचं एक्झाम्पल असं बनवू शकतं की वाय आर कस्टमर्स लिव्हिंग अवर ॲप. तर तुम्ही जर एखादी ॲप बनवली असेल तर तुम्ही हा विचार करू शकता की आपले कस्टमर्स लिव्ह का करत आहे, त्याच्यामध्ये काय कमी आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हा क्लिअरली अंडरस्टँड करायचा. तर असा तुम्ही फेज 1 तिथे लिहू शकता. त्यानंतर येतो फेज 2 मध्ये डेटा एक्सप्लोरेशन. डेटा एक्सप्लोरेशनमध्ये डेटा एक्सप्लोर द कलेक्टेड डेटा टू अंडरस्टँड इट्स स्ट्रक्चर.
तर कलेक्टेड डेटा तुम्हाला एक्सप्लोर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अंडरस्टँड करायचं आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे. त्यानंतर चेक नंबर ऑफ रोज कॉलम डेटा टाईप्स, त्याच्यामध्ये तुम्हाला रोज कॉलम्स आणि डेटा टाईप्स कोणकोणते आहेत ते चेक करायचे आहेत. मिसिंग व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत, नंतर पॅटर्न ओळखायचे आहेत. तर असं हे डेटा एक्सप्लोरेशनमध्ये येतं की एक्सप्लोर करायचं आहे तुम्हाला डेटा. त्यामध्ये एक्झाम्पल येतं की डेटा सेट हॅज 10,000 युजर्स विथ 15 फीचर्स. तर लाईक एज, लोकेशन, युजेस टाईम, तर असं येतं त्यामध्ये. त्यानंतर फेज 3मध्ये येतं आपलं डेटा व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच आपण रिप्रेझेंट कसं करणार आहे डेटाला किंवा व्हिज्युअलाइज कसं करणार आहे. तर त्याच्यामध्ये ग्राफ्स आणि चार्टचा आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर हेल्प्स टू अंडरस्टँड पॅटर्न्स आणि ट्रेंड्स इझिली. ग्राफ्स आणि चार्ट जर आपण बनवले, डेटा रिप्रेझेंट केला, तर त्याच्यामध्ये आपण पॅटर्न्स आणि ट्रेंड्स इझिली ओळखू शकतो. तर त्याच्यासाठी आपण मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न, टॅब्ल्यू, पॉवर BI असे टूल्स यूज करत असतो. तर त्याचे टाईप्स आहेत काही चार्ट आणि ग्राफ्सचे. तर इथे बार चार्ट, पाय चार्ट, हिस्टोग्राम, स्कॅटर प्लॉट असे तुम्ही एक्झाम्पल तिथे लिहू शकता. तर प्लॉट ग्राफ शोईंग विच एज ग्रुप युजेस ॲप मोस्ट. तर तुमची जी ॲप बनवली आहे तुम्ही, तर ती कोणत्या एजचे ग्रुपचे जे पर्सन आहेत ते जास्त यूज करता किंवा असं तुम्ही त्या ग्राफमध्ये दाखवू शकता. तर हा झाला फेज 3. तर तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करायचं आहे इनसेम एक्झामिनेशनमध्ये. तर याच्यानंतरचा फेज येतो आपला डेटा क्लिनिंग. तर डेटा क्लिनिंग म्हणजेच काहीतरी आपण रिमूव्ह करत आहे किंवा फिक्स करत आहे इथे, तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगत असतो. रिमूव्ह ऑर फिक्स बॅड क्वालिटी ऑफ डेटा. तर तुमच्या डेटा सेटमध्ये किंवा डेटा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जो बॅड टाईपचा जो डेटा असेल त्याला रिमूव्ह किंवा फिक्स करण्यासाठी आपण डेटा क्लिनिंग हा फेज वापरत असतो. तर हँडल मिसिंग व्हॅल्यूज, डुप्लिकेट्स, इनकरेक्ट एंट्रीज, आउटलायर्स. जसे की आपल्याकडे मिसिंग व्हॅल्यूज असतात काही, त्यानंतर डेटामध्ये जे डुप्लिकेट्स व्हॅल्यू असतात त्यांना रिमूव्ह वगैरे करायचं असलं तर डेटा क्लिनिंग या फेजमध्ये केलं जातं. तर फिल मिसिंग एज व्हॅल्यू विथ ॲव्हरेज एज. तर हा झाला फेज नंबर 4. त्यानंतर फेज 5 आहे आपला फीचर इंजिनिअरिंग. फीचर इंजिनिअरिंग काय असतं, तर क्रिएट न्यू फीचर्स ऑर सिलेक्ट इम्पॉर्टंट फीचर्स फ्रॉम एक्झिस्टिंग डेटा. तर आपल्याकडे एखादा डेटा सेट किंवा डेटा असेल खूप मोठा, तर त्याच्यामधून आपण जर आपल्याला युजफुल डेटा पाहिजेत असेल किंवा स्पेसिफिक डेटा जर पाहिजेत असेल जो आपल्याला कामी पडेल, तर त्याच्यासाठी आपण काही फीचर्स निवडत असतो. तर फीचर्सच्या मदतीने आपण त्या डेटाला क्रिएट करत असतो. तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्स मॉडेल परफॉर्मन्स. तर मॉडेलचं परफॉर्मन्स आपलं इन्क्रीज होतं. इन्क्लूड्स फीचर सिलेक्शन, फीचर एक्स्ट्रॅक्शन आणि एन्कोडिंग. तर हे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. त्यानंतर क्रिएट न्यू फीचर्स डेज सिन्स लास्ट लॉग इन फ्रॉम लॉग इन डेट, हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फेज नंबर 6 येतो आपला डेटा मायनिंग. डेटा मायनिंगमध्ये काय करतो आपण, डिस्कवर हिडन पॅटर्न्स आणि युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम लार्ज डेटा सेट. तर लार्ज डेटा सेट जे असतात त्याच्यामधून आपण युजफुल इन्फॉर्मेशन काढत असतो, म्हणजेच माइन करायचं आणि डिस्कवर हिडन पॅटर्न्स काढत असतो. तर याच्यामध्ये आपण क्लस्टरिंग, क्लासिफिकेशन आणि असोसिएशन रूल्सचा यूज करत असतो. जसं की फाइंडिंग दॅट युजर्स हू यूज ॲप ऑन वीकेंड आर मोर लॉयल. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं एक्झाम्पल लिहू शकता. त्यानंतर 7वा फेज येतो आपला प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग. प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग काय असतं, तर बिल्ड मशीन लर्निंग मॉडेल्स टू प्रेडिक्ट फ्युचर आउटकम. जो डेटा असतो किंवा जो आपल्याकडे टूल्स असतात त्याच्या मदतीने आपण मशीन लर्निंग मॉडेल्स चा यूज करून त्याला बिल्ड करतो फ्युचर आउटकम प्रेडिक्ट करण्यासाठी. ट्रेन मॉडेल ऑन पास्ट डेटा, टेस्ट ऑन न्यू डेटा. तर पास्ट डेटा जो असतो आपला त्याच्यावरती आपण मॉडेल ट्रेन करतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की बिल्ड मॉडेल टू प्रेडिक्ट विच युजर्स विल लिव्ह नेक्स्ट मंथ. तर हे झाले त्याचे फेजेस. तर असे हे 7 फेजेस होते जे तुम्हाला एक्सप्लेन करायचे राहता. तर 1 बाय 1 तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केले तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतात. त्यानंतरचा टॉपिक येतो आपला डेटा टाईप्स. तर डेटा टाईप्स काय राहतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते डेटा टाईप्स आहेत ते आपण बघूयात. तर व्हॉट आर डेटा टाईप्स. डेटा टाईप्स म्हणजेच डिफरंट काइंड फॉर्मॅट ऑफ डेटा. त्यामध्ये एन्काउंटर इन डेटा सायन्स. तर डिफरंट टाईप्सचे जे फॉर्मॅट राहतात डेटाचे त्यालाच आपण डेटा टाईप्स बोलत असतो. तर त्याच्यामध्ये काही डेटा टाईप्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत आणि तुमच्या जे इनसेमची एक्झाम आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर याच्यामध्ये टाईप्स येतात स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर, सेमी स्ट्रक्चर, त्यानंतर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. तर असे हे 5 टाईपचे डेटा टाईप्स आहेत. तर क्वालिटेटिव्हमध्ये अजून 2 टाईप येतात, नॉमिनल आणि
ऑर्डिनल आणि क्वांटिटेटिव्हमध्ये डिस्क्रीट आणि कॉन्टिन्युअस. तर हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर वन बाय वन सगळे बघूयात आपण काय असतं त्यामध्ये. तर बेस ऑन स्ट्रक्चर. तर बेस ऑन स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चरच्या बेसिसवर 3 आपल्याला डेटा टाईप दिसतात. तर स्ट्रक्चर डेटा टाईप, अनस्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर डेटा टाईप हे काय असतं, तर डेटा दॅट ऑर्गनाइज इन रोज अँड कॉलम्स लाईक अ टेबल. लाईक अ टेबल म्हणजे रोज आणि कॉलममध्ये जे ऑर्गनाइज वेने तुमचा डेटा शो करतो, आपण स्टोअर किंवा प्रोसेस करतो, त्यालाच आपण स्ट्रक्चर डेटा असं बोलतो. तर हे इझी असतं आणि प्रोसेस करण्यासाठी पण इझी असतं. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एक्सेल शीट आपण त्याचा यूज करतो, त्यानंतर SQL डेटाबेस आणि CSV फाईल. एक्झाम्पल डेटा म्हणायचं झालं तर स्टुडंट नेम, एज आणि मार्क्स इन अ टेबल. तर आपण टेबल फॉर्म करतो आणि त्याच्यामध्ये स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतो स्ट्रक्चर वेमध्ये. त्यानंतर दुसरा टाईप बघायचा झाला तर अनस्ट्रक्चर डेटा. तर अनस्ट्रक्चर डेटामध्ये काय येतं, तर डेटा दॅट हॅज नो फिक्स फॉर्मॅट ऑर स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये डेटाचं काही स्ट्रक्चर नसतं आणि फिक्स फॉर्मॅट पण नसतो, तर त्यालाच आपण अनस्ट्रक्चर डेटा असं बोलतो. तर डिफिकल्ट टू प्रोसेस विथ ट्रॅडिशनल टूल्स. जे ट्रॅडिशनल टूल्स असतात त्याच्यामध्ये डिफिकल्ट जातं हे प्रोसेस करण्यासाठी अनस्ट्रक्चर डेटा. तर याचे एक्झाम्पल पाहायचे झाले तर इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओ फाईल्स, ईमेल्स, त्यानंतर सोशल मीडिया पोस्ट जे असतात ते आपलं अनस्ट्रक्चर डेटामध्ये येतं. त्यानंतरचा टाईप येतो आपला सेमी स्ट्रक्चर डेटा. तर याच्यामध्ये सेमी स्ट्रक्चर म्हणजेच याच्यामध्ये स्ट्रक्चर पण असू शकतं आणि अनस्ट्रक्चर पण असू शकतं. तर डेटा दॅट इज पार्शियली ऑर्गनाइज म्हणजेच पार्शियली ऑर्गनाइज असतो याच्यामध्ये डेटा. हॅज सम स्ट्रक्चर बट नॉट फुल्ली टॅब्युलर. तर याच्यामध्ये काही स्ट्रक्चर असू शकतं आणि फुल्ली टॅब्युलर नसू शकतं. तर याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर XML फाईल्स, JSON फाईल्स आणि HTML पेजेस तुम्ही बघू शकता. तर हे झाले 3 डेटा टाईप्स जे स्ट्रक्चरच्या बेसवर आहेत. त्यानंतर नेचरच्या बेसवर 2 डेटा टाईप्स आहेत, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. तर याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह बघायचं झालं तर हे कॅटेगरिकल डेटा टाईप आहे. तर याच्यामध्ये डेटा दॅट रिप्रेझेंट द कॅटेगरीज अँड लेबल्स. तर हा जो डेटा टाईप आहे हा कॅटेगरीज आणि लेबल हे रिप्रेझेंट करत असतो. तर याच्यामध्ये कॅन नॉट बी मेजर न्यूमेरिकली तुम्ही हा मेजर नाही करू शकत. तर याचे पण 2 टाईप्स आहेत, नॉमिनल आणि ऑर्डिनल. तर नॉमिनल बघायचं झालं तर नो ऑर्डर म्हणजेच नॉमिनल. याच्यामध्ये कोणताही ऑर्डर नसतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर जे कलर्स असतात, जेंडर असतं किंवा सिटीचे नेम असतात, याच्यामध्ये काही ऑर्डर नाही आहे, तर म्हणून हे झाले त्याचे एक्झाम्पल. तर तसंच पाहायचं झालं तर ऑर्डिनल काय असतं, याच्यामध्ये ऑर्डर असतो. तर एखादा जर तुम्ही रेटिंग लाईक गुड, बेटर, बेस्ट, तर हे झालं ऑर्डर की गुड, बेटर आणि त्याच्यापेक्षा बेस्ट. तर अशा ऑर्डरमध्ये असतं. त्यानंतर दुसरा टाईप बघायचा झाला तर क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजेच न्यूमेरिकलमध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो. तर डेटा दॅट रिप्रेझेंट नंबर्स अँड कॅन बी मेजर. आपण याला मेजर करू शकतो आणि नंबर्सच्या मदतीने आपण याला शो करतो. तर याच्यामध्ये पण 2 टाईप आहे, एक डिस्क्रीट आणि एक कंटिन्युअस. तर डिस्क्रीट म्हणजे काय, काउंटेबल होल नंबर्स. तर काउंटेबल होल नंबर्स जे असतात त्यालाच आपण डिस्क्रीट डेटा टाईप बोलतो. तर याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल्स टू 30, जे 30 स्टुडंट आहेत. त्यानंतर कंटिन्युअसमध्ये बघायचं झालं तर एनी व्हॅल्यू इन अ रेंज. कोणती पण व्हॅल्यू असू शकते ती रेंजमध्ये. एक्झाम्पल हाईट इज इक्वल्स टू 5.7 फीट किंवा टेम्परेचर, असं तुम्ही याचे एक्झाम्पल देऊ शकता. तर हे झाले सगळे डेटा टाईप्स तुमच्या सिलेबसमधले. त्यानंतर 10वा टॉपिक येतो आपला डेटा कलेक्शन. तर डेटा कलेक्शन म्हणजे काय हे आपल्याला डेटा सायन्समध्ये बघायचं आहे. तर डेटा कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग रॉ डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस फॉर ॲनालिसिस. तर वेगवेगळ्या सोर्सेसपासून आपण जो डेटा कलेक्ट करतो आणि गॅदर करतो रॉ डेटा, कशासाठी, ॲनालिसिससाठी, त्यालाच आपण डेटा कलेक्शन बोलतो. तर डेटा कलेक्शन हे इम्पॉर्टंट का आहे, तर क्वालिटी ऑफ ॲनालिसिस डिपेंड ऑन क्वालिटी ऑफ डेटा कलेक्टेड. आपण जो पण डेटा कलेक्ट करतो त्याची जी क्वालिटी आहे त्याच्यावरतीच आपलं ॲनालिसिस होतं आणि ॲनालिसिसची पण क्वालिटी वाढते. तर त्याच्यासाठी आपल्याला डेटा कलेक्शन हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रॉंग आणि इनकम्प्लीट डेटा लीड्स टू रॉंग कंक्लुजन्स. जर आपण चुकीचा डेटा जर कलेक्ट केला तर आपले प्रेडिक्शन वगैरे पण चुकीचे येतात. तर मोअर रिलेव्हंट डेटा इज इक्वल्स टू मोअर इन्साईट ऑर प्रेडिक्शन्स. म्हणजे जितका चांगला आपला डेटा असेल तितकेच चांगले आपल्याला त्याच्यापासून आउटपुट भेटणार डेटा सायन्समध्ये. तर हे झालं डेटा कलेक्शन. तर डेटा कलेक्शनच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स बघूयात आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली येते सर्वे आणि क्वेश्चनियर्स. तर आपण जे पीपल्स असतात त्यांना जाऊन आपण विचारू शकतो तिथून की त्यांना क्वेश्चन्सच्या मदतीने आपण आपला डेटा तिथे
फिल करू शकतो किंवा कलेक्ट करू शकतो. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर गुगल फॉर्म्स जे राहतात त्याच्या मदतीने आपण सर्वे घेऊ शकतो की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन वगैरे आपल्या जी सर्व्हिस आहे त्याच्याबद्दल आपण त्यांना क्वेश्चन विचारू शकतो आणि डेटा कलेक्ट करू शकतो. त्यानंतर दुसरा मेथड आहे की वेब स्क्रॅपिंग. जे आपले वेबसाईट असतात त्याच्यावरती आपण जाऊन एक्स्ट्रॅक्ट करतो डेटाला. तर डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो आपण ऑटोमॅटिकली, त्याला स्क्रॅपिंग बोलतात. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर स्क्रॅपिंग प्रोडक्ट प्राइसेस फ्रॉम वरून आपण त्याला स्क्रॅप करत असतो. तिसरं बघायचं झालं तर APIs. तर API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. तर याच्यामध्ये आपण काय करतो, गेटिंग डाटा डायरेक्टली फ्रॉम ॲप्लिकेशन्स. जे आपले ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यावरून आपण डायरेक्टली डेटा कलेक्ट करत असतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल पाहायचं झालं तर ट्विटर API टू कलेक्ट ट्वीट्स. तर ट्विटरमध्ये आपण ट्वीट्सचा यूज करून आपण त्याला कलेक्ट करत असतो. वेदर API फॉर वेदर डेटा. तर असे हे त्याचे एक्झाम्पल झाले. तर चौथं बघायचं झालं तर सेन्सर्स अँड IoT डिव्हायसेस. याच्यामध्ये आपण कलेक्टिंग रिअल टाईम डेटा फ्रॉम फिजिकल डिव्हायसेस. तर फिजिकल डिव्हायसेसमधून आपण कलेक्ट करत असतो डेटाला. याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर स्मार्ट वॉच कलेक्टिंग हार्ट रेट आणि टेम्परेचर सेन्सर्स. पाचवी मेथड आहे डेटाबेसेस. तर एक्स्ट्रॅक्टिंग डेटा फ्रॉम एक्झिस्टिंग डेटाबेसेस. आपल्याला जे डेटाबेसेस असतात आधीचे त्याच्यापासून आपण आपल्याला जो युजफुल डेटा लागतो तो आपण कलेक्ट करू शकतो. तर तेच आपल्याला डेटाबेसेसमध्ये पाहायला मिळतं. तर हॉस्पिटल डेटाबेस विथ पेशंट रेकॉर्ड्स, म्हणजे मागचे जे पेशंटचे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामधून आपण हॉस्पिटलचा डेटाबेस घेऊ शकतो. त्यानंतर एक्सपेरिमेंट्स आणि ऑब्झर्वेशन्स. तर आपण कलेक्टिंग डेटा बाय कंडक्टिंग एक्सपेरिमेंट्स. जे आपण एक्सपेरिमेंट्स करतो त्याच्यापासून पण आपण कलेक्ट करू शकतो इन्फॉर्मेशन. तर त्याच्यामध्ये येतं लॅब्स, एक्सपेरिमेंट्स आणि क्लिनिकल ट्रायल्स. त्यानंतर पब्लिक डेटासेट्स युजिंग ऑलरेडी अवेलेबल डेटासेट्स. जे ऑलरेडी अवेलेबल डेटासेट्स आहेत त्याच्यापासून पण आपण डेटा कलेक्शन करू शकतो. जसं की कॅगल वगैरे मशीन लर्निंगच्या रिपोजिटरीज असतात आणि गव्हर्मेंट ओपन डाटा. तर याचं एक्झाम्पल सेन्सस डेटा आणि COVID-19 डेटा. तर असं बघू शकतो आपण. तर डेटा कलेक्शनचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला यामधून काही ज्या मेथड्स आहेत त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करायच्या आहेत विथ एक्झाम्पल. त्यानंतरचा पॉईंट येतो आपला नीड ऑफ डेटा रँगलिंग. तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर डेटा रँगलिंग, डेटा सायन्स आणि बिग डेटामध्ये डेटा रँगलिंग हे काय असतं ते बघूयात. डेटा रँगलिंग ऑल्सो कॉल्ड ॲज डेटा मेंगिंग. तर याला आपण इज द प्रोसेस ऑफ क्लिनिंग, ट्रान्सफॉर्मिंग अँड ऑर्गनायझिंग रॉ डेटा इंटू युजेबल फॉर्मॅट ऑफ ॲनालिसिस. तर याच्यामध्ये आपण डेटाला क्लीन करतो, ट्रान्सफॉर्म करतो आणि ऑर्गनाईज करतो एका फॉर्मॅटमध्ये ॲनालिसिससाठी. तर यालाच आपण डेटा रँगलिंग असं बोलतो. तर का वेन डाटा इज कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस इट ऑफ्टेन हॅज मिसिंग व्हॅल्यूज. काही मिसिंग व्हॅल्यूज असतात. सम फील्ड्स आर एम्प्टी. त्यानंतर डुप्लिकेट रेकॉर्ड्स. तर काही व्हॅल्यूज ज्या असतात त्या टॉईस असतात किंवा डुप्लिकेट होतात त्याच्यामुळे. त्यानंतर इनकरेक्ट डेटा, रॉंग एंट्रीज असतात किंवा टाईप्स रॉंग असतात तिथे त्याच्यामुळे इनकरेक्ट डेटा असतो. त्यानंतर इनकन्सिस्टंट फॉर्मॅट. जसं की इथे बघायचं झालं तर आपण डेट अशी लिहितो पण इथे 1 आणि 1 हे डुप्लिकेट होऊ शकतं किंवा इनकरेक्ट फॉर्मॅटमध्ये असतं. म्हणून आपण हा जो 1 आहे याला जानेवारी म्हणून पण बोलू शकतो. ते युनिक राहतं. तर असं आपण त्याला रिप्रेझेंट करतो चांगल्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर इरिलेव्हंट डेटा, अननेसेसरी कॉलम्स ऑर रोज. जर आपल्याला तिथे काही कॉलम्स नसेल पाहिजेत तरी पण आपण तिथे ॲड केले तर इरिलेव्हंट डेटा तिथे तयार होतो. म्हणून डेटा रँगलिंग आपल्याला यूज करायची आहे. तर नीड ऑफ डेटा रँगलिंगमध्ये येतं की डेटा रँगलिंगची प्रोसेस कशी आहे. तर इथे ही डायग्राम आहे जी डेटा रँगलिंगला शो करते. तर याच्यामध्ये काही फेज आहे जे आपल्याला बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिले रॉ डेटा असतो आपल्याकडे. त्याच्यानंतर रॉ डेटावरून आपण डिस्कवरी करणार, डेटाला अंडरस्टँड करणार, त्याच्यामधून युजफुल डेटा काढणार. त्यानंतर स्ट्रक्चरिंग, त्या डेटाला आपण एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज करणार. त्यानंतर डेटा क्लिनिंग. तर क्लिनिंगमध्ये आपण त्याच्यामध्ये जो आपल्याला युजफुल डेटा आहे तो बघणार आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये जे पण एरर्स असेल ते आपण फाइंड करणार आणि फिक्स करणार त्या एरर्सना. त्यानंतर एनरिचिंग, याच्यामध्ये आपण ॲड मोअर डेटा इफ निडेड. याच्यामध्ये आपल्याला अजून डेटा लागत असेल तर आपण त्याच्यामध्ये डेटा ॲड करणार. त्यानंतर व्हॅलिडेशन, जो पण डेटा आहे त्याची क्वालिटी वगैरे सगळं चेक करणार आपण, त्यालाच व्हॅलिडेटिंग बोलतात.
आणि व्हॅलिडेशन झाल्यानंतर पब्लिशिंग. एकदा का सगळं व्हॅलिडेट झालं आणि डेटा चांगला असेल तर त्याच्यानंतर आपण त्याला पब्लिश करणार यूज करण्यासाठी. तर ही झाली डेटा रँगलिंगची प्रोसेस. तुम्हाला जर इनसेममध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता स्टेप बाय स्टेप. तर याच्यामध्ये तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन यू कलेक्ट स्टुडंट डेटा फ्रॉम 3 डिफरंट स्कूल्स. 3 डिफरंट स्कूल आहे, तिथून तुम्ही एका स्टुडंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करता. तर स्कूल 1मधून तुम्हाला मार्क्स भेटणार त्याचे पर्सेंटेजमध्ये, स्कूल 2मधून त्याला ग्रेड्समध्ये भेटणार आणि तिसऱ्या स्कूल्समधून सम मिसिंग एंट्रीज भेटणार. तर हे 3 टाईपमध्ये तुम्हाला जर डेटा भेटला तर याच्यासाठी तुम्ही डेटा रँगलिंगचा यूज करून त्याला चांगल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकता. तर डेटा रँगलिंगमध्ये आपण काय करणार की कन्वर्ट ऑल मार्क्स टू सेम फॉर्मॅट. जसं की पहिले जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये पाहिजेत असेल तर बाकीच्या 2ला पण तुम्ही पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणार. जर ग्रेडमध्ये पाहिजेत असेल तर सगळ्यांना ग्रेडमध्ये कन्वर्ट करणार. त्याच्यानंतर फिल ऑर रिमूव्ह मिसिंग एंट्रीज. त्यामध्ये ज्या मिसिंग एंट्रीज असेल त्या तुम्ही फिल करणार किंवा रिमूव्ह करणार. त्यानंतर कंबाईन ऑल इंटू 1 क्लीन डेटा सेट. त्यानंतर तुम्ही सगळे क्लीन डेटा सेटमध्ये कंबाईन करणार. तर अशी ही प्रोसेस आहे डेटा रँगलिंगची. तर काही मेथड्स आहेत ज्याची मदतीने आपण डेटा रँगलिंग करत असतो. तर त्याच्यामध्ये या काही मेथड्स आहेत: डेटा क्लिनिंग, डेटा इंटिग्रेशन, त्यानंतर डेटा रिडक्शन, डेटा ट्रान्सफॉर्मेशन आणि डेटा डिस्क्रिटायझेशन. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात इनसेममध्ये. तर हे पण आपण बघूयात 1 बाय 1. तर ह्या झाल्या मेथड डेटा रँगलिंगच्या. तर सगळ्यात पहिली मेथड येते आपली डेटा क्लिनिंग. डेटा क्लिनिंग काय राहतं? तर डेटा क्लिनिंग म्हणजे काय? डेटा क्लिनिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग अँड फिक्सिंग एरर्स, इनकन्सिस्टंट अँड मिसिंग व्हॅल्यूज इन द डेटा सेट. तर डेटा क्लिनिंग म्हणजेच डेटाला क्लीन करायचं. मग क्लीन करायचं म्हणजे कसं करायचं की त्याच्यामध्ये जे एरर्स असतील ते आयडेंटिफाय करायचे, त्यांना फिक्स करायचं, त्यानंतर ज्या मिसिंग व्हॅल्यूज असतील त्यांना फिक्स करायचं. तर याच्यामध्ये डेटा क्लिनिंगमध्ये येतं. तर व्हाय डेटा क्लिनिंग इज इम्पॉर्टंट का? तर डर्टी डेटा लीड्स टू रॉंग ॲनालिसिस अँड प्रेडिक्शन. जो पण आपल्याकडे चुकीचा डेटा असेल त्याच्यामुळे आपल्याला चुकीचा ॲनालिसिस होणार आणि चुकीचे आउटपुट मिळणार. तर जेवढा क्लीन डेटा असेल तेवढंच आपल्याला रिझल्ट चांगला भेटणार. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन डेटा रँगलिंग. ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे डेटा रँगलिंगची. तर डेटा क्लिनिंगमध्ये काही मेथड्स आहेत त्या बघूयात. तर सगळ्यात पहिलं येतं मिसिंग व्हॅल्यूज. तर मिसिंग व्हॅल्यूज हा एक प्रॉब्लेम येतो आपल्याला डेटा क्लीन करताना. तर सम फील्ड्स आर एम्प्टी ऑर नल. तर काही मिसिंग व्हॅल्यूज असतात तुमच्या डेटामध्ये ज्याचा आपण मीन, मीडियन आणि मोडचा यूज करून त्याला हँडल करू शकतो. तर या झाल्या मोस्ट कॉमन मेथड्स. त्यानंतर डुप्लिकेट रेकॉर्ड्स. तर हा पण एक प्रॉब्लेम येतो जेव्हा आपण डेटाला क्लीन करतो. ज्या पण डुप्लिकेट वगैरे व्हॅल्यूज असतात त्या आपण रिमूव्ह करू शकतो आणि त्याला हँडल करू शकतो. त्यानंतर इनकन्सिस्टंट डेटा. तर इनकन्सिस्टंट डेटा, सेम डेटा इन डिफरंट फॉर्मॅट्स. जसं की आपण बघितलं की याला हँडल कसं करायचं की स्टँडर्डाइज द फॉर्मॅट. म्हणजे एखाद्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये असेल ते जर नसेल पाहिजे तर आपल्याला तर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर येतो नॉइसी डेटा. याच्यामध्ये डेटा विथ रँडम एरर्स आणि व्हॅरियन्स. तर याला पण आपण हँडल करू शकतो स्मूथिंग टेक्निकमध्ये. तर याच्यामध्ये बायनिंग, त्यानंतर रिग्रेशन आणि क्लस्टरिंगचा आपण यूज करतो. तर याच्यामध्ये बायनिंग काय असतं तर सॉर्ट डेटा अँड स्मूथ बाय बीन्स, मीन्स आणि बाउंडरीज. तर याच्यामध्ये बीन्सचा यूज करून आपण त्या डेटाला सॉर्ट करत असतो. त्यानंतर रिग्रेशनमध्ये आपण डेटाला फिट करत असतो रिग्रेशन फंक्शनमध्ये. त्यानंतर क्लस्टरिंगमध्ये आपण ग्रुप सिमिलर व्हॅल्यूज टुगेदर. त्यानंतर येतो इनकरेक्ट डेटा. तर याच्यामध्ये रॉंग एंट्रीज ड्यू टू ह्युमन एरर. तर डेटा इनकरेक्ट असतो त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतात. तर त्याला आपण व्हॅलिडेट करून काही रूल्सचा यूज करून त्याला करेक्ट करत असतो. तर हे झाले काही प्रॉब्लेम्स जेव्हा आपण डेटा क्लिनिंग करतो. तर त्याला पण हँडल करायचे. पण इथे काही स्टेप्स आहेत त्या मी सांगितल्या. डेटा इंटिग्रेशन. तर डेटा इंटिग्रेशन काय असतं ते बघूयात. तर डेटा इंटिग्रेशन म्हणजे डेटा इंटिग्रेशन इज द प्रोसेस ऑफ कंबायनिंग डेटा फ्रॉम मल्टिपल डिफरंट सोर्सेस इंटू अ सिंगल युनिफाईड डेटा सेट. तर डेटा इंटिग्रेशन म्हणजेच आपण काहीतरी कंबाईन करत आहे किंवा इंटिग्रेट करत आहे.
तर मल्टिपल डिफरंट सोर्सेसपासून आपण जो डेटा कंबाईन करतो आणि एका सिंगल डेटा सेटमध्ये आपण त्याला इंटिग्रेट करतो, त्यालाच डेटा इंटिग्रेशन असं बोलतात. तर डेटा इंटिग्रेशन आपल्याला का लागतो? डेटा इज कलेक्टेड फ्रॉम मल्टिपल सोर्सेसपासून आपण डेटा कलेक्ट करत असतो. इच सोर्स मे हॅव डिफरंट फॉर्मॅट्स. तर प्रत्येक जो सोर्स आहे त्याच्यापासून आपल्याला डिफरंट फॉर्मॅट आणि स्ट्रक्चरमध्ये डेटा भेटत असतो. त्यानंतर वी नीड वन कम्प्लीट व्ह्यू ऑफ डेटा फॉर ॲनालिसिस. तर आपल्याला एक कम्प्लीट व्ह्यू पाहिजे डेटा ॲनालिसिस करण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपण डेटा इंटिग्रेशन वापरतो. जसं की एक्झाम्पल बघायचं झालं तर अ कंपनी हॅज अ कस्टमर डेटा इन SQL डेटाबेस, सेल्स डेटा इन एक्सेल आणि फीडबॅक इन CSV. तर आपल्याला हे सगळं कंबाईन करायचं आहे, त्याच्यासाठी डेटा इंटिग्रेशन आपल्याला लागतं. तर चॅलेंजेस काय काय आहेत डेटा इंटिग्रेशनमध्ये? स्कीमा इंटिग्रेशन, याच्यामध्ये डिफरंट सोर्सेस मे यूज डिफरंट नेम फॉर सेम थिंग. तर सेम थिंगसाठी आपण डिफरंट नेम्स वापरत असतो. जसं की एखाद्या कस्टमरचा डेटाबेस असेल तर कस्टमर ID किंवा कस्टमर नंबरने आपण त्याला शो करत असतो, दोघं पण सेम आहेत. त्यानंतर एंटिटी रिझोल्युशन, याच्यामध्ये आपण सेम रिअल वर्ल्ड एंटिटी मे अपियर्स डिफरंट सोर्सेस. तर सेम नाव आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहित असतो. तर हे झालं एंटिटी रिझोल्युशन. त्यानंतर डेटा व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट, याच्यामध्ये सेम ॲट्रिब्यूट हॅज डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट सोर्सेस. प्राईस इन USD इन वन सोर्स, INR इन अनादर. तर असे डिफरंट सोर्सेस डिफरंट व्हॅल्यूज असतात. त्यानंतर डेटा इंटिग्रेशनच्या काही मेथड्स आहेत त्या बघूयात. तर मॅन्युअल इंटिग्रेशन, मॅन्युअली कंबायनिंग डेटा युजिंग एक्सेल आणि SQL. तर मॅन्युअली आपण जी प्रोसेस करतो डेटा कंबायनिंगची, तर ती इथे सांगितलेली आहे. सुटेबल फॉर स्मॉल डेटा सेट आणि लार्जसाठी टाईम कन्झ्युमिंग असते. त्यानंतर ETL म्हणजे काय? एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड. पहिले आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा डेटा, त्यानंतर ट्रान्सफर करायचा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये आणि त्याला लोड करायचं एका टार्गेट डेटाबेसमध्ये जे आपल्याला पाहिजे ते. तर हे झालं ETL, मोस्ट कॉमन मेथड इन इंडस्ट्री, सगळ्यात जास्त यूज होते. त्यानंतर डेटा वेअरहाऊस म्हणजे काय? सेंट्रल रिपोजिटरी वेअर इंटिग्रेटेड डेटा इज स्टोअर. जो पण इंटिग्रेटेड डेटा आहे त्याला आपण स्टोअर करतो, त्यालाच आपण वेअरहाऊस असं बोलत असतो. तर डेटा फ्रॉम ऑल सोर्सेस फ्लोज इन टू डेटा वेअरहाऊस. जसं की ॲमेझॉन्स डेटा वेअरहाऊस कंबायनिंग सेल्स, कस्टमर आणि इन्व्हेंटरी डेटा. त्यानंतर डेटा फेडरेशन म्हणजे काय? डेटा स्टेज इन ओरिजिनल सोर्सेस, अ व्हर्च्युअल लेअर कंबाईन्स देम व्हेन नीडेड, नो फिजिकल कॉपिंग ऑफ डेटा. त्यानंतर येतं डेटा रिडक्शन. तर डेटा रिडक्शन काय राहतं आता? डेटा रिडक्शन इज द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द साईज ऑफ डेटा सेट व्हाईल कीपिंग द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इंटॅक्ट. आपल्याला डेटा रिडक्शन म्हणजे काहीतरी रिड्यूस करायचं आहे. आपल्याकडे खूप मोठा डेटा सेट असेल आणि त्याच्यामधून आपल्याला एखादी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनच लागत असेल तर ती फक्त आपण घेणार, त्यालाच आपण डेटा रिडक्शन बोलणार. तर का? लार्ज डेटा सेट टेक मोअर टाईम, मोअर मेमरी टू प्रोसेस. म्हणजे लार्ज डेटा सेट असेल तर तो प्रोसेस करण्यासाठी आपल्याला जास्त टाईम लागेल आणि मेमरी पण जास्त लागेल. त्यानंतर नॉट ऑल डेटा इज युजफुल फॉर ॲनालिसिस. पूर्ण डेटा आपल्याला लागणार नाही, युजफुल असणार नाही ॲनालिसिससाठी. रिड्यूस डेटा फास्टर प्रोसेसिंग आणि बेटर परफॉर्मन्स देतं, म्हणून हेल्प्स रिमूव्ह रिडंडंट आणि इरिलेव्हंट डेटा. डेटा रिडक्शनच्या काही टेक्निक्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली येते डायमेन्शनली रिडक्शन. याच्यामध्ये रिड्युसिंग द नंबर्स ऑफ फीचर्स कॉलम्स इन डेटा सेट. जो डेटा सेट असतो त्याच्यामध्ये काही आपण फीचर्स जसं की कस्टमर ID वगैरे या फीचर्सना आपण त्याला रिड्यूस करत असतो. रिमूव्ह इरिलेव्हंट आणि रिडंडंट फीचर्स. तर इरिलेव्हंट जो डेटा असतो तो आपण रिड्यूस करत असतो. तर याच्या मेथड्स आहे PCA म्हणजेच प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस. कन्वर्ट मेनी फीचर्स इंटू फ्युअर इम्पॉर्टंट वन्स. म्हणजे जास्तीत जास्त फीचर्स जे असतात त्याला आपण रिड्यूस करतो काही इम्पॉर्टंटमध्ये. त्यानंतर फीचर सिलेक्शनमध्ये इम्पॉर्टंट फीचर्स आपण सिलेक्ट करत असतो फक्त. आणि फीचर एक्स्ट्रॅक्शन, क्रिएट न्यू फीचर्स फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. जे आधीचे फीचर्स आहेत त्याच्या मदतीने आपण काही न्यू फीचर्स क्रिएट करत असतो. तर या 3 मेथड्स आहे यामध्ये. याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर स्टुडंट डेटा सेट हॅज 50 फीचर्स. जर 50 फीचर्सचा जर एक स्टुडंटचा डेटा सेट असेल
तर त्याच्यामधून फक्त आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट 10 फीचर्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला रिड्यूस करणार. त्याच्यानंतर येतं आपलं डेटा कंप्रेशन. तर डेटा कंप्रेशनमध्ये एन्कोडिंग डेटा टू रिड्यूस स्टोरेज स्पेस. तर याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत. लॉसलेस, याच्यामध्ये ओरिजिनल डेटा कॅन बी फुल्ली रिकव्हरेड, झिप फाईल ज्या असतात तर ते याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर लॉसी. तर लॉसी टाईप काय आहे, तर सम डेटा इज लॉस्ट बट ॲक्सेप्टेबल, म्हणजेच MP3 आणि JPEG जे फॉर्मॅट असतात ते याचे एक्झाम्पल आहेत. तर कंप्रेसिंग अ लार्ज CSV फाईल युजिंग झिप. तर आपण डेटाला कंप्रेस करत असतो, याच्यामध्ये रिडक्शन करत असतो. त्यानंतर येतं डेटा ॲग्रिगेशन. डेटा ॲग्रिगेशनमध्ये समरायझिंग डेटा बाय कंबायनिंग मल्टिपल रेकॉर्ड्स इंटू वन, म्हणजे जे मल्टिपल रेकॉर्ड्स असतात त्याला आपण कंबाईन करणार एकामध्ये, डेटाला रिड्यूस करणार. एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ डेली सेल्स डेटा यूज मंथली टोटल सेल्स रिड्युसेस नंबर ऑफ रेकॉर्ड्स सिग्निफिकंटली, हे त्याचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतरचं प्रोसेस येते डेटा ट्रान्सफॉर्मेशन. तर डेटा ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, तर याच्यावरूनच आपल्याला कळतं की काहीतरी ट्रान्सफॉर्म करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग डेटा फ्रॉम वन फॉर्मॅट ऑर स्ट्रक्चर इंटू अनदर टू मेक इट सुटेबल फॉर ॲनालिसिस. तर ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला एका सुटेबल फॉर्मॅटमध्ये आपण डेटाला कन्वर्ट किंवा स्ट्रक्चरमध्ये अरेंज करत असतो, त्यालाच डेटा ट्रान्सफॉर्मेशन असं बोलतात. तर हे का यूज करतो आपण, याचा नीड काय आहे, तर रॉ डेटा इज ऑफ्टेन इन डिफरंट स्केल्स आणि फॉर्मॅट्स. तर रॉ डेटा असतो तो डिफरंट फॉर्मॅट्समध्ये असतो. त्याच्यानंतर मशीन लर्निंग मॉडेल्स वर्क्स बेटर विथ नॉर्मलाइज डेटा. तर जे नॉर्मलाइज डेटा असतो त्याच्यावरती मशीन मॉडेल्स हे बेटर वर्क करतात. त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं डेटाचं चांगल्या फॉर्मॅटमध्ये. हेल्प्स इन रिमूव्हिंग इनकन्सिस्टन्सीज. त्यानंतर मेक्स डेटा इन कम्पॅरेबल अक्रॉस डिफरंट ॲट्रिब्यूट्स. तर याच्यामुळे आपल्याला डेटा ट्रान्सफॉर्मेशनचा यूज लागतो. तर याच्या काही टेक्निक्स आहेत त्या बघूयात डेटा ट्रान्सफॉर्मेशनचा. तर सगळ्यात पहिले येतं नॉर्मलायझेशन. त्याच्यामध्ये मिन मॅक्स स्केलिंग आपण करत असतो आणि जो आपल्याला डेटा लागतो तो आपण फिक्स रेंज युजली 0 to 1 मध्ये काढत असतो. तर याचा हा एक फॉर्म्युला आहे ज्याचा यूज करून आपण इथे नॉर्मलायझेशन करत असतो, ट्रान्सफॉर्म करत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एज व्हॅल्यूज ज्या असतात आपल्या 20, 40, 60 याला आपण नॉर्मलायझेशनमध्ये 0 to 1च्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करतो. त्यानंतरचं दुसरे जी टेक्निक आहे ती आहे स्टँडर्डायझेशन. याच्यामध्ये झेड स्कोर नॉर्मलायझेशन आपण करत असतो. तर कन्वर्टिंग डेटा टू हॅव मीन इजिकल्स टू 0 अँड स्टँडर्ड डेविएशन इजिकल्स टू 1. तर याचा यूज आपण याच्यामध्ये करत असतो. याचा पण एक फॉर्म्युला आहे, त्याचा यूज करून आपण स्टँडर्डायझेशन करत असतो. तर याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर हाईट डेटा विथ मीन 170 सेंटीमीटर याला आपण झेड स्कोरच्या मदतीने कन्वर्ट करत असतो. त्यानंतर जनरलायझेशन. याच्यामध्ये कन्वर्टिंग लो लेवल डेटा टू हाय लेवल कन्सेप्ट, म्हणजे लो लेवलचा जो डेटा असतो तो आपण हाय लेवलच्या कन्सेप्टमध्ये कन्वर्ट करत असतो, ट्रान्सफर करत असतो. तर याच्यामध्ये जे एज असतात ते आपण यंग वगैरे याच्यामध्ये कन्वर्ट करतो. सिटी नेम्स, त्यानंतर स्टेट नेम, त्यानंतर कंट्री नेम्स. तर असा ट्रान्सफॉर्म करत असतो आपण पॅटर्न्स फाइंड करण्यासाठी. त्यानंतर ॲट्रिब्यूट कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये क्रिएटिंग न्यू ॲट्रिब्यूट्स फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. तर जे जुने ॲट्रिब्यूट्स असतात त्याच्या मदतीने आपण नवे ॲट्रिब्यूट क्रिएट करत असतो, जसं की डेट ऑफ बर्थ. तर याचं जर दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला यायचं असेल तर आपण एज पण लिहू शकतो. त्यानंतर एन्कोडिंग कॅटेगरिकल डेटा. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर कन्वर्टिंग टेक्स्ट कॅटेगरी डेटा इंटू नंबर्स, म्हणजे जे पण आपले टेक्स्ट कॅटेगरी वगैरे असते त्याचं आपण नंबर्समध्ये कन्वर्ट करतो. बिकॉज ML जे मॉडेल असतात मशीन लर्निंग मॉडेल्स ते नंबर्सला जास्त अंडरस्टँड करतात. तर याच्या काही 2 मेथड्स आहेत, एक आहे लेबल एन्कोडिंग आणि एक वन हॉट एन्कोडिंग. तर याच्यामध्ये लेबल एन्कोडिंग काय आहे, असाइन नंबर टू इच कॅटेगरी. इच कॅटेगरीला काही नंबर्स असाइन करत असतो. तर मेल असेल तर त्याला आपण 0ने डिनोट करू शकतो आणि फिमेल असेल तर त्याला 1ने डिनोट करू शकतो. तसंच वन हॉट एन्कोडिंग काय असतं, क्रिएट सेपरेट कॉलम फॉर इच कॅटेगरी. तर सेपरेट कॉलम क्रिएट करतं हे प्रत्येक कॅटेगरीसाठी, जसं की रेड, ब्लू, ग्रीन असेल तर त्याच्यासाठी 3 सेपरेट कॉलम विथ 0 or 1 असं क्रिएट करणार. तर हे झाले टेक्निक्स डेटा ट्रान्सफॉर्मेशनच्या, ज्या तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. त्यानंतरचा पॉईंट येतो आपला डेटा डिस्क्रिटायझेशन. तर याच्यामध्ये काय असतं, इज अ प्रोसेस ऑफ
कन्वर्टिंग कंटिन्युअस न्यूमेरिकल डेटा इंटू डिस्क्रीट कॅटेगरीज और इंटरवल्स. काही इंटरवल्स आणि डिस्क्रीट कॅटेगरीजमध्ये आपण कन्वर्ट करत असतो न्यूमेरिकल डेटा. तर याचा यूज काय आहे? सम मशीन लर्निंग अल्गोरिदम्स वर्क बेटर विथ कॅटेगरिकल डेटा. त्यानंतर मेक्स डेटा इझियर टू अंडरस्टँड अँड ॲनालिसिस. तर ॲनालिसिस आणि अंडरस्टँड करण्यासाठी हे इझी करतं. रिड्युसेस कॉम्प्लेक्सिटी अँड नॉईस इन डेटा. तर कॉम्प्लेक्सिटी आणि नॉईस हे रिड्यूस करण्यासाठी पण वापरलं जातं. त्यानंतर डेटा रिडक्शन करण्यासाठी पण हेल्प करतं. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एज इज कंटिन्युअस 1 ते 100पर्यंत. जर याला कन्वर्ट केलं तर यंग, मिडल आणि ओल्डमध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. तर हे झालं याचा यूज. तर याच्या पण काही टेक्निक्स आहेत त्या बघून घेऊयात तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी इनसेममध्ये. तर सगळ्यात पहिले येते बायनिंग. तर बायनिंग काय आहे? इक्वल विड्थ आणि इक्वल फ्रिक्वेन्सी पण त्याला आपण बोलतो. डिवायडिंग डेटा इंटू बिन्स और इंटरवल्स. तर जो आपला डेटा असतो तो आपण काही बिन्समध्ये किंवा इंटरवल्समध्ये डिवाईड करत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मेथड येते इक्वल विड्थ बायनिंग. इक्वल विड्थ बायनिंग म्हणजे काय? आपण बिन्सला सेम विड्थ किंवा रेंजमध्ये आपण त्याला डिवाईड करत असतो. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे विड्थ इज इक्वल्स टू मॅक्स मायनस मीन डिवायडेड बाय नंबर ऑफ बिन्स. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर डेटा रेंज जर 0 to 100 असेल तर त्याला आपण 5 बिन्समध्ये डिवाईड करणार आणि प्रत्येक बिन ही त्याची विड्थ घेणार 20, म्हणजेच 5 बिन्समध्ये त्याला डिवाईड करणार आपण. 0 to 20, त्यानंतर 21 to 40, 41 to 60, 61 to 80 आणि 5वा बिन होणार आपला 81 to 100. असं त्याला आपण डिवाईड करत असतो विड्थच्या हेल्पने. त्यानंतर इक्वल फ्रिक्वेन्सी बायनिंग. याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीमध्ये डिवाईड करत असतो त्याला. इच बिन हॅज सेम नंबर ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजे 100 रेकॉर्ड असतील आपल्याकडे तर त्याला आपण 5 बिन्समध्ये इच बिन हॅज 20 रेकॉर्ड्समध्ये त्याला आपण डिवाईड करत असतो. तर हे 2 झाले बायनिंगचे मेथड्स. त्यानंतर येतो आपला हिस्टोग्राम ॲनालिसिस. तर याच्यामध्ये युजिंग हिस्टोग्राम्स टू पार्टिशन डेटा इंटू इंटरवल्स. तर डेटाला आपण काही इंटरवल्समध्ये हिस्टोग्रामच्या मदतीने डिवाईड करत असतो. इच बार इन हिस्टोग्राम रिप्रेझेंट 1 इंटरवल बिन. हिस्टोग्राममधला प्रत्येक एक बार आपल्याला एक इंटरवल आणि बिन दाखवत असतो. तर याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर प्लॉटिंग मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि आयडेंटिफाईंग ग्रुप्स लाईक फेल, पास आणि डिस्टिंक्शन. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्यानंतरचा पॉईंट येतो क्लस्टर ॲनालिसिस. तर क्लस्टर ॲनालिसिस म्हणजेच सिमिलर ग्रुप्स वगैरे व्हॅल्यूजमध्ये आपण त्याला डिवाईड करत असतो. क्लस्टरिंग अल्गोरिदम्स टू ग्रुप सिमिलर व्हॅल्यूज. सिमिलर व्हॅल्यूजचे ग्रुप करण्यासाठी आपण क्लस्टरिंग अल्गोरिदम्सचा यूज करतो. डेटा पॉईंट्स इन सेम क्लस्टर गेट सेम डिस्क्रीट लेबल. म्हणजे सेम क्लस्टरमध्ये जे डेटा पॉईंट्स असतात तेच सेम डिस्क्रीट लेबल आपल्याला देणार. याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर के मीन्स क्लस्टरिंग ग्रुप्स एजेस इंटू नॅचरल क्लस्टर्स लाईक यंग, मिडल आणि ओल्ड. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे. नॅचरल पार्टिशनिंग हा एक लास्टचा मेथड आहे. तर याच्यामध्ये काय होणार? डिवायडिंग डेटा बेस ऑन डोमेन नॉलेज. जे डोमेन नॉलेज असतं आपलं त्याच्या बेसनं आपण डेटाला डिवाईड करत असतो. जसं की एक्झाम्पल पाहायचं झालं तर मार्क्स असेल तर त्याच्यामध्ये आपण 0 ते 35 असेल तर फेल लिहिणार. त्यानंतर 36 ते 60 असेल तर पास. त्यानंतर 61 ते 80 असेल तर गुड. अशा आपण त्याला डिवाईड करत असतो स्टुडंटचे मार्क्स. त्यानंतर टेम्परेचर जर बघायचं झालं तर ते पण आपण कोल्ड, वार्म आणि हॉटमध्ये आपण त्याला डिवाईड करत असतो. तर हे झाले 4 त्याचे मेथड्स किंवा टेक्निक्स डेटा डिस्क्रिटायझेशनचे. तर हा होता 16वा टॉपिक आपला लास्ट युनिटचा. तर असं पूर्ण युनिट आपण 1 शॉटमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर याच्यामधून तुम्ही स्टडी करून पूर्ण पेपर तुम्ही सॉल्व करू शकता इनसेमचा. ज्यांचा पण इनसेमचा 3rd इयरचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा पेपर असेल त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर याच्या नोट्स वगैरे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजेत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या चॅनलची आणि माझा जो ग्रुप आहे टेलिग्रामचा तो तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल, SPPO रिलेटेड आणि अपडेट्स पण भेटत राहतील. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि क्लासरूममध्ये जो अनऑफिशियल ग्रुप असतो तुमचा त्याच्यावरती पण तुम्ही शेअर करू शकता.
धन्यवाद मित्रांनो.